Hello students, chapter number 10 Human Health and Diseases Part 1. आजचे आपले टॉपिक आहेत इम्युनिटी, सेल्स ऑफ इम्युनी सिस्टीम अँड वॅक्सिनेशन. काही टर्म्स आहेत त्या आपण सुरुवातीला बघूयात. फर्स्ट, हेल्थ. हेल्थ इज डिफाइंड ॲज द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेरिली द ॲब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मेटी. हेल्थ म्हणजे फक्त ॲब्सेन्स ऑफ डिसीज, म्हणजे कोणताही डिसीज नाही किंवा इन्फॉर्मेटी मीन्स विकनेस नाही आहे, हेच म्हणजे फक्त हेल्थ नाही. तर त्यामध्ये अजून कंप्लीट फिजिकली फिट पाहिजे तो पर्सन, मेंटली फिट पाहिजे, प्लस त्याचं सोशली तो वेलबिंग पाहिजे, तरच तो म्हणता येईल की तो हेल्दी पर्सन आहे. म्हणजे त्यासोबत ॲब्सेन्स ऑफ डिसीज असणारच आहे, ॲब्सेन्स ऑफ विकनेस पण असणारच आहे, प्लस फिजिकली, मेंटली अँड सोशली फिट असेल तर तो पर्सन हेल्थी असणार आहे. देन इम्युनी सिस्टीम. ह्युमन बॉडी हॅज ॲबिलिटी टू रेझिस्ट ऑलमोस्ट ऑल टाईप ऑफ फॉरेन बॉडीज. ह्युमन बॉडीमध्ये ॲबिलिटी आहे की रेझिस्ट टू ऑल टाईप ऑफ फॉरेन बॉडीज, म्हणजे जे काही फॉरेन बॉडीज एंट्री करतात आपल्या बॉडीमध्ये तर त्याला रेझिस्ट करायचं, विरोध करायची ॲबिलिटी ही ह्युमन बॉडीमध्ये आहे. आणि हे जे फॉरेन बॉडीज आहेत ते म्हणजे कोणते असतील तर इन्फेक्शियस एजंट्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, आणि ह्या सगळ्यापासून आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करण्याचं काम जी सिस्टीम करते ती असणार आहे इम्युनी सिस्टीम. देन इम्युनिटी. The resistance exhibited by the host towards injury caused by pathogens and their products is known as immunity. Immunity means resistance, म्हणजे जो काही विरोध दाखवला जातो होस्टकडून म्हणजे आपल्या बॉडीकडून, टुवर्ड्स द इंजुरी, जे काही पॅथोजननी एंट्री केल्यानंतर, पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंट्री केल्यानंतर त्याच्यामुळे काही इंजुरी झाली तर त्याला अपोज करण्याचं काम, जो काही अपोज केला जातो किंवा विरोध दाखवला जातो ते म्हणजे काय असतं, इम्युनिटी. द रिॲक्शन ऑफ द बॉडी अगेन्स्ट एनी फॉरेन अँटीजन. द कॉन्सेप्ट ऑफ इम्युनिटी स्टार्टेड बाय एडवर्ड जेनर डेव्हलप काउपॉक्स वॅक्सिन फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट स्मॉलपॉक्स व्हायरस. स्मॉलपॉक्स व्हायरसच्या अगेन्स्ट काउपॉक्स वॅक्सिन डेव्हलप केली होती एडवर्ड जेनर यांनी. देन इम्युनॉलॉजी. Immunology is branch of science deals with study of immune system. अजून दोन टर्म आहेत, अँटीजन अँड अँटीबॉडी. ह्या दोन टर्म नीट समजले की आपल्याला इम्युनिटी ही कॉन्सेप्ट छान क्लिअर होऊन जाईल. अँटीजन, एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेडिंग बॉडी अँड केपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युनी रिस्पॉन्स इज कॉल्ड अँटीजन. अँटीजन म्हणजे फॉरेन सबस्टन्स, ओके, जो बॉडीमध्ये इन्व्हेडिंग बॉडी म्हणजे बॉडीमध्ये एंट्री करतो, अँड केपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग, इम्युनिटी सिस्टीमला तो स्टिम्युलेट करतो, म्हणजेच काय म्हटलं जातं त्याला, अँटीजन. ओके, म्हणजे फॉरेन सबस्टन्स विच स्टिम्युलेट इम्युनिटी सिस्टीम. ओके. देन अँटीबॉडी. आता फॉरेन सबस्टन्स एंट्री केल्यानंतर तिथं काय होईल, इम्युनी सिस्टीम ॲक्टिवेट होईल म्हणजेच काय होईल, इम्युनी सेल्स प्रोड्यूस अ प्रोटेक्टिव्ह केमिकल टू अपोज द अँटीजन. म्हणजे फॉरेन बॉडी जे आहेत त्याला अपोज करण्यासाठी इम्युनी सेल काय करतील, एक प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस करतील, आणि ह्याच केमिकलला काय म्हटलं जातं, अँटीबॉडीज. देन टाइप्स ऑफ इम्युनिटी. देर आर टू टाइप्स ऑफ इम्युनिटी, इनेट और इनबॉर्न और इनहेरिटेड इम्युनिटी, and second is acquired or adaptive immunity. First, innate immunity or inborn immunity. म्हणजे जसं नाव ज्याचं आहे म्हणजे इनबॉर्न म्हणजे काय, जी जन्मापासूनच आपल्यामध्ये इम्युनिटी असते, इट्स नॅचरल इम्युनिटी ऑफ बॉडी अँड नॉट अफेक्टेड बाय प्रायर कॉन्टॅक्ट विथ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर इम्युनायझेशन. म्हणजे कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमला फेस केल्यामुळं किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं ही इम्युनिटी तयार होत नाही, ती ऑलरेडी बॉडीमध्ये असते, म्हणून काय म्हटलं गेलंय त्याला, इनेट इम्युनिटी ऑर इनबॉर्न इम्युनिटी. ओके. अँड इट्स नॉन स्पेसिफिक. इन जनरल असतं तर की स्पेसिफिक नसते की कोणता एखाद्या अँटीजनला स्पेसिफिकली तीच इम्युनिटी तिथे ऍक्टिवेट होईल असं नाही, तर इन जनरल इम्युनिटी असते ती. आणि यामध्ये काही बॅरियर्स असतात. बॅरियर्स म्हणजे काय, तर पॅथोजनना एंट्री करण्यापासून थांबवणे,
थांबवण्याचं काम करतात ते, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एंट्री करू देत नाहीत, ॲज अ बॅरियर म्हणून काम करतात. अडथळे असतात की पॅथोजन जर एंट्री करत असेल तर तिथं त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काही अडथळे असतात. तर त्यामध्ये आपण फर्स्ट बघूयात की एपिथेलियल सरफेस कसं काम करतो ॲज अ बॅरियर म्हणून. फर्स्ट, intact skin and mucus covering the body protect against invasion by microorganism. जे स्किनचं कवरिंग आहे प्लस म्युकसचं कवरिंग आहे बॉडीमध्ये, हे प्रोटेक्ट करतं, म्हणजे कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमला किंवा पॅथोजनला एंट्री करू देत नाही. हेल्दी स्किन पजेस बॅक्टेरिसिडल ऍक्टिव्हिटी ड्यू टू प्रेझेन्स ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इन स्वेटमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट असतं, त्यामुळं ती बॅक्टेरियाला किल करण्याची जी काही ॲबिलिटी आहे ती त्यामध्ये असते. त्यामुळं हेल्दी स्किन जी आहे ती एक प्रोटेक्ट करते की कोणत्याही बॅक्टेरियाची एंट्री आपल्या बॉडीमध्ये होऊ नये यासाठी. प्लस सिबेसियस सिक्रिशन अँड फॅटी ऍसिड हॅव एक्सेस बॅक्टेरिसिडल अँड फंगिसिडल प्रॉपर्टीज. म्हणजे सिबेसियस सिक्रिशन म्हणजे जे काही ऑइल सिक्रिशन आहे प्लस फॅटी ऍसिड्स आहेत यांच्यामध्ये सुद्धा प्रॉपर्टी असते की बॅक्टेरियाला किल करणं किंवा जे काय फंगायची एंट्री होत असेल तर त्यांना सुद्धा किल करणं, ही एक त्यामध्ये प्रॉपर्टी असते, म्हणजे इथे एक प्रोटेक्शन होतं. प्लस म्युकोसा इन अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक हॅज मेकॅनिझम ऑफ डिफेन्स विच प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. जे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये म्युकोस असतो तो काय करतो, तर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जर एंट्री करत असतील तर त्यामध्ये ट्रॅप होतात. ओके, ट्रॅप होतात, त्यामुळे आत रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये ते पॅथोजन्स एंट्री करू शकत नाहीत. तरीही जर काही पॅथोजन्स आत एंट्री केले तर जे काही म्युकस लाइनिंग ऑफ एपिथेलियम आहे तिथं, तर ते जे काही पॅथोजन्स आहेत ते स्वॉलोड, म्हणजे एक तर ते स्वॉलो केले जातात, ओके, म्हणजे गिळले जातात, म्हणजे हे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये एंट्री करत नाही, डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये एंट्री करतात आणि ते एलिमिनेट केले जातात. प्लस काही वेळा ते कफ्ड आउट म्हणजे कफ रिफ्लेक्स मधून ते बॉडीच्या बाहेर टाकले जातात. जे कफ रिफ्लेक्स इज अन इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक, म्हणजे कोणतेही पॅथोजन्स आतमध्ये एंट्री करत असेल तर त्याला कफ थ्रू बाहेर टाकलं जातं. देन सलायवा इन माउथ, इट हॅज इनहिबिटरी इफेक्ट ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम. देन ऍसिडिटी ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन इन स्टमक डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम. आपल्याला माहिती आहे की स्टमकमध्ये जे काय HCl आहे ते जर डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये काही पॅथोजन्स केले असतील तर त्यांना डिस्ट्रॉय करायचं काम कोण करतं, हे ऍसिड. Then flushing of urine eliminates bacteria from urethra. Then spermine and zinc present in semen are antibacterial. जे काही सिमेनमध्ये दोन सबस्टन्स असतात की स्पर्मिन अँड झिंक, तर ह्यांच्याकडे हे एक अँटीबॅक्टेरियल याचे असतात ते, आणि त्यामुळे ते बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. सेकंड, अँटीमायक्रोबियल सबस्टन्स इन ब्लड. आता एपिथेलियल लाइनिंग त्याचं काम करेल की एपिथेलियल जे काही सरफेस आहे तो अशा पॅथोजनना आत एंट्री करण्यापासून काम करेलच, पण त्यानंतरची अजून जी सिस्टीम आहे ती असेल अँटीमायक्रोबियल सबस्टन्स इन ब्लड अँड टिश्यू. म्हणजे काही एपिथेलियल सरफेस मधून काही परत असेल किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक मधून असेल तर काही पॅथोजननी जर बॉडीमध्ये एंट्री केली तर तिथं दुसरी सिस्टीम असेल अँटीमायक्रोबियल सबस्टन्स इन ब्लड अँड टिश्यू. कॉम्प्लिमेंट सिस्टीम contains more than 30 serum proteins present in blood and known as complement cascade. ह्याला कॉम्प्लिमेंट कास्केड असं म्हटलं जातं, जे 30 सिरम प्रोटीन्स असतात ब्लडमध्ये जे इनएक्टिव्ह स्टेटमध्ये असतात. म्हणजे हे कधी ऍक्टिव्हेट होणार की जेव्हा पॅथोजन एंट्री करेल बॉडीमध्ये, म्हणजे प्रेझेन्स ऑफ मायक्रोबियल पॅथोजन, जेव्हा पॅथोजन्स एंट्री करतील तेव्हा ते प्रोटीन्स ऍक्टिव्हेट होतील. इंटरफेरॉन्स which is class of cytokines released by virus infected cells and white blood cells to stimulate other cells to protect themselves from viral infection. आता इंटरफेरॉन्स असा एक क्लास आहे सायटोकाइन्स म्हणजे काय तर प्रोटीन्स आहेत ते, ओके, प्रोटीन्स आहेत, आणि याचं काम काय असतं तर हे ऍक्च्युली हे रिलीज केलं जातं व्हायरस इन्फेक्टेड सेल. म्हणजे आता हा टॉपिक थोडा टफ आहे आणि तुम्ही न कंटाळता जरा ऐकण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला छान समजेल.
आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा सगळा पूर्ण. तर इथं काय होतं, मी इच अँड एव्हरी वर्ड तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता इंटरफेरॉन्स म्हणजे एक्झॅक्टली काय, तर समजा आता व्हायरसचं इन्फेक्शन झालं. व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यानंतर काय होईल, तर ज्या सेलना व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे, म्हणजे ह्या सेल कुठल्या झाल्या, व्हायरस इन्फेक्टेड सेल्स. ओके, मग ह्या काय करतात, तर इंटरफेरॉन रिलीज करतात. मग हे इंटरफेरॉन काय, क्लास ऑफ सायटोकाइन्स, म्हणजे हे प्रोटीन आहे ऍक्च्युली. मग हे प्रोटीन रिलीज केल्यामुळे काय होतं, एक तर व्हायरस इन्फेक्टेड सेल पण रिलीज करतात इंटरफेरन्सला, आणि प्लस व्हाईट ब्लड सेल WBC ह्या पण सेल काय करतात, इंटरफेरॉन रिलीज करतात. आणि ह्यामुळे काय होतं, ज्या बाकीच्या सेल आहेत ज्या अनअफेक्टेड आहेत, ओके, अनअफेक्टेड सेल्स आहेत, तर त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी ते स्टिम्युलेट करतात. म्हणजे आता व्हायरसचा अटॅक झालेला आहे, तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करा असा एक सिग्नल त्यांच्यापर्यंत पोहोचवतात थ्रू रिलीजिंग इंटरफेरॉन. ओके, देन थर्ड वन इज सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. आता सेल्स कोणकोणत्या काम करतात इनेट इम्युनिटी, कारण ही सगळी इनबॉर्न इम्युनिटी आहे. ओके, phagocytic cell ingest and destroy microorganism and other foreign particles grouped as microphage and macrophage. Phagocytosis म्हणजे तर त्याला एनगल्फ करणं, म्हणजे जो काय पॅथोजन्स आहे आलेले फॉरेन पार्टिकल असतील, पॅथोजन, मायक्रो ऑर्गॅनिझम जे काय आहे ते त्याला एनगल्फ करणं, गिळणे आणि गिळंकृत करणे. ऍक्च्युली एनगल्फचा हा अर्थ जो आहे तो गिळंकृत करणे. आता आणि याचं ह्यामध्ये मायक्रोफेजेस असतील आणि मॅक्रोफेजेस असतील. There are class of lymphocytes called natural killer cells is important in non-specific defense against viral infection and tumors. आता इथं सेल ह्या काय करतील, तर काही लिम्फोसाइट्स आहेत, क्लास ऑफ लिम्फोसाइट्स, आणि याचं नाव काय, नॅचरल किलर सेल्स. ह्या काय करतात, नॉन स्पेसिफिक. नॉन स्पेसिफिक म्हणजे काय, ज्या काय फॉरेन पार्टिकल्स आलेले आहेत, पॅथोजन्स आले, त्यांना डिरेक्टली काय करणं, एनगल्फ करणं. आणि हे एक बेस्ट सिस्टीम आहे ही डिफेन्स करायची अगेन्स्ट व्हायरल इन्फेक्शन अँड ट्युमर्स. म्हणजे फर्स्ट आपण बघितलं की एपिथेलियल सरफेस कसा काम करतो, जास्तीत जास्त एंट्री होऊ न देणं. त्यातून एंट्री झाली की ब्लड आणि टिश्यू मधले जे काही प्रोटीन्स आहेत ते इथं प्रोटेक्शन करण्याचं काम करतील. तिथून सेल्स काय करतील, फॅगोसायटोसिस करतील. देन fever, increase in body temperature following the infection is natural defense mechanism. Actually fever हे एक डिफेन्स मेकॅनिझमचाच पार्ट आहे, which help destroy invading pathogen. जे पॅथोजन बॉडीमध्ये एंट्री केलेले आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करतं. प्लस fever stimulate production of interferon and helps in recovery from viral infection. म्हणजे अजून फिवरचं काम काय असणार आहे, तर इंटरफेरॉनचं प्रोडक्शन करणं आणि व्हायरल इन्फेक्शन पासून रिकवर करणं. देन नेक्स्ट, अक्यूट फेज प्रोटीन्स. इन्फेक्शन और इंजुरी लीड्स टू सडन इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सर्टन प्लाझ्मा प्रोटीन कॉल्ड अक्यूट फेज प्रोटीन. जेव्हा इन्फेक्शन होतं, इन्फेक्शन किंवा इंजुरी होते, तेव्हा काही प्रोटीन्स आहेत प्लाझ्मा प्रोटीन, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं आणि यांना अक्यूट फेज प्रोटीन असं म्हटलं जातं. दीज आर, आणि ह्यांची नावं फक्त लक्षात ठेवा, दीज आर सी रिएक्टिव्ह प्रोटीन, देन मॅनोस बाइंडिंग प्रोटीन, अल्फा-1 ऍसिड ग्लायकोप्रोटीन, सिरम अमिलॉइड पी एक्सेट्रा. These proteins enhance the host resistance, prevent tissue injury and promote repair of inflammatory lesions. आता ह्या प्रोटीनचं काम काय, तर होस्टची रेझिस्टन्स इन्क्रीज करणं, म्हणजे त्या पॅथोजनला अपोज करण्यासाठी जे काय आहे, जे काही सिस्टीम त्याचं जास्तीत जास्त त्याला एनहान्स करणं, प्लस जी काही इंजुरी झाली असेल टिश्यू इंजुरीला प्रिव्हेंट करणं अँड रिपेअर करणं. जे इन्फ्लमेशन म्हणजे जे काही इन्फ्लमेशन होतं त्याला रिपेअर करण्याचं काम ह्याच्यासाठी प्रमोट केलं जातं. ओके, हे असणार आहे अक्यूट फेज प्रोटीन. आता ही सगळी झाली इनबॉर्न, म्हणजे ही नॉन स्पेसिफिक होती. तर पॅथोजन कोणता आहे काय नाही, डिरेक्टली तो बॉडीमध्ये आला तर त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम फक्त तिथं केलं जात होतं इनेट इम्युनिटीमध्ये. आता ॲक्वायर्ड इम्युनिटी हा सेकंड टाईप असणार आहे इम्युनिटीचा. ॲक्वायर्ड इम्युनिटी और ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. रेजिस्टन्स दॅट अन इंडिव्हिज्युअल ॲक्वायर्स ड्युरिंग लाईफ इज नोन ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी. रेजिस्टन्स दॅट अन इंडिव्हिज्युअल ॲक्वायर्स म्हणजे हे जो रेजिस्टन्स आहे एखाद्या पॅथोजनला तर तो ॲक्वायर केला जातो लाईफमध्ये.
कोणत्याही स्टेजमध्ये, तर ह्याला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं किंवा त्याला स्पेसिफिक इम्युनिटी असं म्हटलं जातं. इट इन्व्हॉल्व्स फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज इन बॉडी विच न्यूट्रलाइज अँटीजन्स. आता ॲक्वायर्ड इम्युनिटीचे काही फीचर्स आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते फर्स्ट आपण बघूयात. फर्स्ट स्पेसिफिसिटी. आता आपण बघितलं की इनेट इम्युनिटी ही स्पेसिफिक नव्हती, जनरल इम्युनिटी होती. इथं मात्र काय असणार आहे, इट कॅन प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडी और टी लिम्फोसाइट अगेन्स्ट पर्टिक्युलर अँटीजन और पॅथोजन. प्रत्येक अँटीजनला किंवा पॅथोजनला एक स्पेसिफिक अँटीबॉडी तिथं प्रोड्यूस केली जाते किंवा टी लिम्फोसाइट प्रोड्यूस केला जातो. ओके, म्हणजे टी लिम्फोसाइट त्या ह्याला म्हणजे पॅथोजनला रेजिस्ट करण्यासाठी. डायव्हर्सिटी. इट कॅन रेकग्नाइज अ वास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन्स और फॉरेन मॉलिक्युल. म्हणजे ही इम्युनिटी अशी आहे की जी किती वेगवेगळ्या पॅथोजनला आयडेंटिफाय करते, रेकग्नाइज करते, ओळखते. थर्ड वन असणार आहे डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ म्हणजे काय, तर ओन बॉडी सेल आणि फॉरेन मॉलिक्युल्स कोणते आहेत यांना ओळखू शकते ही इम्युनिटी. ओके, म्हणजे असं नाही की जे पॅथोजनला डिस्ट्रॉय करते पण त्यावेळेस ओन सेलला नाही डिस्ट्रॉय करत. तर हे जे काही डिफरन्स आहे तो या इम्युनिटी या सिस्टीममध्ये रिकग्नाइज केली जाते. देन मेमरी. द इम्युनी सिस्टीम रिटेन्स मेमरी ऑफ फर्स्ट एन्काउंटर. ॲज अ रिझल्ट सेकंड एन्काउंटर विथ सेम पॅथोजन ब्रिंग्स क्विकर अँड स्ट्रॉंगर इम्युनी रिस्पॉन्स. इथं एक्झॅक्टली काय केलं जातं मेमरीमध्ये, की मेमरी म्हणजे काय, तर जेव्हा एखादा फॉरेन एजंट जो आहे तो फर्स्ट टाइम जेव्हा बॉडीमध्ये एंट्री करेल तर तिथं काय होईल, तर तो एलिमिनेट केला जाईल. ओके, म्हणजे इम्युनी रिस्पॉन्स तिथं स्टिम्युलेट होईल, त्या पॅथोजनला एलिमिनेट केलं जाईल. तर हा असणार आहे फर्स्ट एन्काउंटर, म्हणजे पहिल्यांदा तो त्याला डिस्ट्रॉय केलं. तर इम्युनी सिस्टीम काय करते, हा जो पॅथोजन आहे तो त्याच्या मेमरीमध्ये राहतो आणि जेव्हा तो सेकंड टाइम अटॅक करेल, सेकंड टाइम अटॅक केल्यानंतर जो सेकंड एन्काउंटर असतो त्या सेम पॅथोजनला तो क्विकर आणि स्ट्रॉंगर असतो, कारण ऑलरेडी मेमरीमध्ये ते असतं इम्युनी सिस्टीमच्या की ह्या पॅथोजननं ऑलरेडी एकदा अटॅक केला होता. मग सेकंड टाइम हा रिस्पॉन्स कसा असतो, फास्ट असतो. Then types of acquired immunity. First, active immunity. Resistance developed by individual as a result of an antigenic stimulus, also known as adaptive immunity. ओके, ह्यामध्ये असणार आहे ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये रेजिस्टन्स डेव्हलप बाय इंडिव्हिज्युअल ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस. आता एखाद्या अँटीजननं पॅथोजननं अटॅक केल्यानंतर तिथं जो काही रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे त्याला काय म्हटलं जातं, ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. आणि ही ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी कशी असते, नॅचरल पण असते आणि आर्टिफिशियल पण असते. आता नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, इम्युनिटी ॲक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन इज कॉल्ड नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी हे दोन मेन डिफरन्स आहेत ॲक्वायर्ड इम्युनिटीचे. ओके, म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय होतं, तर तिथं पॅथोजननं एंट्री केल्यानंतर त्या सेल हे लाईफ टाईममध्ये म्हणजे कधीही लाईफमध्ये कोणताही इन्फेक्शियस डिसीज झाला तर इन्फेक्शन झाल्यानंतर बॉडीच्या ओन सेल ज्या आहेत ओके त्या काय होतील, तर त्यांना स्टिम्युलस मिळेल आणि तिथं त्या काय करतील, त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करण्यासाठी काही अँटीबॉडीज तयार करतील, त्यांना डिस्ट्रॉय करतील. हे झालं नॅचरल म्हणजे ॲक्टिव्ह इम्युनिटी झाली. पण पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये कसं असतं, तर ऑलरेडी तयार असलेलेच अँटीबॉडीज बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केले जातात. हे दोन मेन डिफरन्स लक्षात ठेवा की ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय आणि पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणजे मी आता सध्या फक्त ॲक्टिव्ह इम्युनिटीबद्दल तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगते की ॲक्टिव्ह म्हणजे काय, बॉडी स्वतःचे डिफेन्स मेकॅनिझम तयार करणार पॅथोजन एंट्री केल्यानंतर. म्हणजे हे तुम्हाला असं वाटेल की मग इनेट इम्युनिटीमध्ये आणि ह्यात डिफरन्स काय, तर ते कसं आहे, ते ऑलरेडी पहिल्यापासूनच आहे, इन्फेक्शनला कुठल्याही ते फेस केलेला नसतो इनेट इम्युनिटीमध्ये. पण इथं तसं नाही. इथं आता फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनला मिसेल्स म्हणजे गोवर झाला असेल, ओके, मग त्याला अँटीबॉडीज तयार करणार आपली बॉडी.
मग ही इम्युनिटी कशाच्या अपोज तयार झाली, की जे काय गोवर झाला असेल तर त्या पर्सनमध्ये ती इम्युनिटी तयार झाली. म्हणजे ही कशी झाली, ऍक्टिव्ह इम्युनिटी पण आहे, पण ही नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी, लक्षात घ्या. नॅचरल ॲक्वायर झाली, कारण गोवरचा झाला नसता तर त्या पर्सनमध्ये ही इम्युनिटी तयार झाली नसती. ओके, हा मेन डिफरन्स आहे. म्हणजे ऍक्टिव्ह इम्युनिटीमध्ये आणि पॅसिव्ह इम्युनिटी, मी फर्स्ट मेन सांगते की ऍक्टिव्ह आणि इथं पॅसिव्ह डायरेक्ट ऑलरेडी सगळं तयारच देणार आहेत. पॅसिव्ह मध्ये, ऍक्टिव्ह मध्ये असं नाही. इन्फेक्शन झालं तिथं अँटीबॉडीज प्रोडक्शन झालं. आता ऍक्टिव्ह इम्युनिटीमध्ये दोन टाइप्स असणार आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, इम्युनिटी acquired due to infection is called natural active immunity and developed after entry of pathogen in body. It is long lasting immunity. Person who has recovered from attack of measles develop natural acquired active immunity to measles for lifetime. म्हणजे लाईफ टाइम पर्यंत त्याला मिसल्सची इम्युनिटी राहणार. म्हणजे सेकंड टाइम त्याच्यावर अटॅक जरी झाला तरी लगेच त्याच्या बॉडीची डिफेन्स सिस्टीम ही तयार असणार आहे. हे झालं नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. देन आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय, इट इज रेझिस्टन्स इंड्युस्ड बाय व्हॅक्सिन. आता ही व्हॅक्सिनेशन त्याच्यामध्ये तो रेझिस्टन्स तयार केला जातो. म्हणजे हे बाहेरून काहीतरी दिलं जातं. ओके, लक्षात घ्यायचं की म्हणून त्याला आर्टिफिशियल म्हटलं जातं. मग व्हॅक्सिन काय करतात, व्हॅक्सिन इंट्रोड्युस्ड इन बॉडी टू स्टिम्युलेट फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडीज बाय इम्युनी सिस्टीम. म्हणजे आता पोलिओ वॅक्सिन दिली जाते. म्हणजे आता पोलिओ वॅक्सिन दिल्यानंतर त्याच्यावर पोलिओचा अटॅक जर झाला तर ऑलरेडी त्याच्याकडे पोलिओसाठीचे जे काय अँटीबॉडीज आहेत ते ऑलरेडी प्रोड्यूस झालेलेच असतील बॉडीमध्ये. ओके, म्हणजे इथं काय झालंय, पण ही पोलिओ वॅक्सिन कशी दिली, बाहेरून बॉडीमध्ये दिलेली आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. देन बीसीजी वॅक्सिन, सच इम्युनिटी मे बी टेम्पररी ऑर परमनंट. ओके, हा मेन डिफरन्स आहे नॅचरल ॲक्वायर्ड आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी मधला. सेकंड इज पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटी इज ॲक्वायर्ड अँड रेडीमेड अँटीबॉडीज. इथं काय असणार आहे, अँटीबॉडीज, रेडीमेड अँटीबॉडीज. लक्षात घ्या की अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्यासाठी बॉडीला कोणताही सिग्नल दिला जात नाही. ऑलरेडी ज्या अँटीबॉडीज तयार आहेत त्याच बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केल्या जातात, received by body cells, and body cells do not take any active part in production of immunity. इथं बॉडी सेल्स त्यामध्ये कोणताही भाग घेत नाहीत. आता पॅसिव्ह इम्युनिटी सुद्धा दोन टाइप्सचे असणार आहे, नॅचरली और आर्टिफिशियल इम्युनिटी. नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, बिफोर बर्थ मॅटर्नल अँटीबॉडीज ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू फिटस थ्रू प्लॅसेंटा. आता थ्रू प्लॅसेंटा काय केलं जातं, मदरकडून फिटसला अँटीबॉडीज ट्रान्सफर केले जातात. हे बर्थच्या अगोदर, म्हणजे ऑलरेडी रेडीमेड अँटीबॉडीज ट्रान्सफर केल्या जातात. आफ्टर बर्थ अँटीबॉडीज ट्रान्सफर्ड फ्रॉम मदर टू इन्फंट थ्रू कोलोस्ट्रम. म्हणजे जे काय कोलोस्ट्रम म्हणजे काय, फर्स्ट मिल्क ऑफ मदर ते जे असतं तर त्याच्यामध्ये ज्या तयारच अँटीबॉडीज असतात त्या बेबीला दिल्या जातात. आणि इट कंटिन्यू थ्रू आउट ब्रेस्ट फिडिंग जितके दिवस सुरू आहे तोपर्यंत अँटीबॉडीज काय होतात, ट्रान्सफर होतात. आणि ह्या रेडीमेड अँटीबॉडीज आहेत म्हणून त्याला काय म्हटलं गेलंय, नॅचरल ॲक्वायर्ड. आता ह्या नॅचरलच आहेत कारण डायरेक्टली कुठून येतात, मदरकडून बेबीला आलेले आहेत. These antibodies remain in body of baby for short time, so this immunity is short lived. म्हणजे बेबीची स्वतःची इम्युनिटी सिस्टीम डेव्हलप होईपर्यंत ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत ते त्या बेबीचं प्रोटेक्शन करतात. म्हणून याला काय म्हटलं, ह्या कशा असतात, शॉर्ट लिव्ड असतात. देन आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. दिस इम्युनिटी इज डेव्हलप बाय इंजेक्टिंग प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज. ऑलरेडी त्या अँटीबॉडीज बाहेर म्हणजे बॉडीच्या बाहेर तयार केले जातात, युजिंग सिरम फ्रॉम ह्युमन और ॲनिमल किंवा ह्युमनचे सिरम यूज करून त्या अँटीबॉडीज प्रोड्यूस केल्या जातात आणि त्या पर्सनमध्ये इंजेक्ट केल्या जातात. म्हणून याला काय म्हटलं जातं, आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. अँटीबॉडीज ऑब्टेन फ्रॉम हायपर इम्युनाइज्ड हॉर्सेस. म्हणजे हॉर्सेसमध्ये जे काय इम्युनायझेशन करून, म्हणजे नॉर्मलपेक्षा जास्त इम्युनायझेशन तिथं प्रोड्यूस करून तिथं अँटीबॉडीज तयार केले जातात आणि ह्या ह्युमनमध्ये इंजेक्ट केले जातात. म्हणजे याचं एक्झाम्पल सांगितलंय, जे काय रेबीज व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यानंतर
म्हणजे रेबीज झाल्यानंतर तिथं पॅथोजनचं इन्फेक्शन झाल्यानंतर तिथं ही ऑलरेडी तयार असणाऱ्या अँटीबॉडीज इंजेक्ट केले जातात, म्हणजे शॉर्ट लिव्ड. ओके, हे झालं आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. इतकंच लक्षात ठेवायचं की ऑलरेडी तयार असलेल्या अँटीबॉडीज ह्युमन बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात आणि जिथं ह्युमन बॉडीच्या कोणत्याही सेल त्यामध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. आता हे सगळं आपलं झालं टाइप्स ऑफ इम्युनिटी सिस्टीम. आता सेकंड पॉइंट आहे सेल्स ऑफ इम्युनी सिस्टीम, म्हणजे एक्झॅक्टली कोणकोणत्या सेल यामध्ये पार्टिसिपेट करतात. व्हिडिओ थोडा मोठा आहे, तुम्ही कंटाळणार डेफिनेटली, पण हे 3 टॉपिक एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं खूप इसेन्शियल होतं. हवं तर तुम्ही एक एक थोडे त्यातले थोडं थोडं बघा, पण स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला हा जो इम्युनॉलॉजी आहे तो पॉइंट अजिबातच समजणार नाही. सेल्स ऑफ इम्युनी सिस्टीम. आता ह्या इम्युनी सिस्टीममध्ये कोणकोणत्या सेल्स असतात, तर फर्स्ट म्हणजे पहिला असणार आहे त्यामध्ये लिम्फोसाइट्स आणि दुसऱ्या असणार आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. पहिल्यांदा आपण लिम्फोसाइट ह्या इम्पॉर्टंट आहेत ते बघूयात. These are main cells of immune system, arise from stem cells, hemocytoplast, which are present in liver of fetus. fetus मध्ये असतात त्या liver मध्ये असतात आणि adult मध्ये त्या bone marrow मध्ये असतात stem cells. Okay, some of them undergo differentiation in gut associated basal lymphoid tissue. या मधल्या काही सेलचं डिफरन्सिएशन होतं. हे गट असोसिएटेड बर्सल लिम्फॉइड टिश्यू म्हणजे काय, तर इंटेस्टाईनमध्ये जे काय मास ऑफ लिम्फॉइड टिश्यूच आहे त्याला काय जे काही लिम्फॉइड टिश्यू आहे गटमध्ये म्हणजेच इंटेस्टाईनमध्ये, मग त्याला काय म्हटलं जातं, गट असोसिएटेड बर्सल लिम्फॉइड टिश्यूज. ह्या कुठं असतं, टॉन्सिल्स आणि पेअर्स पॅचेस म्हणजेच काय, तर लिम्फॅटिक टिश्यूचं जे काय मास आहे, स्मॉल मासेस ऑफ लिम्फॅटिक टिश्यू हा कुठं असतो, इलियममध्ये. इलियम म्हणजे काय, स्मॉल इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे इलियम, त्याच्यामध्ये लिम्फॅटिक टिश्यू असतो, तिथं हे पेअर्स पॅचेस असतात. ओके, कॉल्ड बर्सल और बी लिम्फोसाइट्स, म्हणजे थोड्या सेल ह्या गट असोसिएटेड बर्सल लिम्फॉइड टिश्यू मध्ये डिफरन्सिएशन होऊन तिथं होतात, तर काही त्यांना म्हटलं जातं बी लिम्फोसाइट्स. अदर्स आर डिफरन्शिएटेड इन थायमस ग्लँड्स. थायमस ग्लँडमध्ये बाकीच्या सेल ज्या आहेत त्या थायमस ग्लँडमध्ये डिफरन्सिएशन होतं त्यांचं, आणि त्यांना म्हटलं जातं टी लिम्फोसाइट्स. थायमस वरून लक्षात ठेवा टी लिम्फोसाइट्स आणि दुसऱ्या असणार आहेत बी लिम्फोसाइट्स. द मॅच्युअर लिम्फोसाइट्स पास इन टू बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेट इन बॉडी. मॅच्युअर झाल्यानंतर काय होतं, त्यांचं या बॉडी फ्लुइडमधून सर्क्युलेट केले जातात. आणि मेनी ऑफ देम स्टे इन लिम्फ नोड्स. काही त्यातल्या काय होतात तर लिम्फ नोडमध्ये राहतात. बी लिम्फोसाइट्स फॉर्म ह्युमरल और अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनी सिस्टीम अँड टी लिम्फोसाइट फॉर्म सेल मेडिएटेड इम्युनी सिस्टीम. दोन्ही सेल ह्या इम्युनी सिस्टीममध्ये काम करतात, पण बिटो लिम्फोसाइट ही ह्युमरल और अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनी सिस्टीम आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, बरेच वेळा ह्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, मॅच द पेअर मध्ये येऊ शकतं. आणि टी लिम्फोसाइट्स फॉर्म सेल मेडिएटेड इम्युनी सिस्टीम. ओके, बोथ सिस्टीम नीड अँटीजन टू कम इन टू ॲक्शन बट रिस्पॉन्ड इन डिफरंट वे. म्हणजे ह्या कधी काम करतात की जेव्हा यांच्या कॉन्टॅक्टमध्ये अँटीजन येतो, पण यांचे मेकॅनिझम जे आहे ते वेगवेगळं आहे. तर त्यांचा मेकॅनिझम बघूयात आपण. मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट्स टू अँटीजन. टी लिम्फोसाइट एक्झॅक्टली कसे काम करतात, आता बघितलं आपण की ज्या काही सेल आहेत लिम्फोसाइट त्या थायमस ग्लँडमध्ये डिफरन्शिएट होतात, त्यांना टी लिम्फोसाइट असं म्हटलं जातं, आणि त्या कशा पद्धतीनं काम करतात ते आपण बघूयात. टी लिम्फोसाइट्स कम इन कॉन्टॅक्ट विथ अँटीजन अँड फॉर्म्स क्लोन ऑफ टी सेल्स. म्हणजे जेव्हा ते अँटीजन एंट्री करतो, अँटीजन एंट्री केले म्हणजेच काय, फॉरेन बॉडी, तर म्हणजेच पॅथोजन, त्यावेळेस टी सेल काय करते, स्वतःचे क्लोन तयार करते, कॉपीज तयार करते. त्या सिमिलर असतात पण त्यांचं फंक्शन कसं असतं, डिफरंट. फर्स्ट, हेल्पर टी सेल. सेन्सिटाइज्ड हेल्पर टी सेल प्रोड्यूस लिम्फोकाइन्स टू परफॉर्म सेव्हरल टाइप ऑफ फंक्शन्स लाईक प्रोलिफरेशन ऑफ अदर टी सेल्स, स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट्स अँड मॅक्रोफेज. म्हणजे हेल्पर टी सेल काय करतात, सेन्सिटायझेशन म्हणजे जेव्हा पॅथोजन एंट्री केल्यानंतर त्या लिम्फोकाइन्स प्रोड्यूस करतात. आणि कशासाठी हे लिम्फोकाइन्स म्हणजेच दुसऱ्या सेल कशासाठी प्रोड्यूस करतात, तर
प्रोलिफरेशन ऑफ टी सेलचं नंबर्स इन्क्रीज होतात. त्यानंतर बी लिम्फोसाइट्स स्टिम्युलेट होतात. इथं ह्या किल करत नाहीत, लक्षात घ्या, फक्त हेल्प करतात. ओके, या सिस्टीम मध्ये फक्त हेल्प करण्याचं काम करतात, म्हणून त्यांना हेल्पर टी सेल असं म्हटलं जातं. देन बी लिम्फोसाइटला स्टिम्युलेट करणं अँटीबॉडी प्रोड्यूस करण्यासाठी, किंवा मॅक्रोफेजला स्टिम्युलेट करणं फॅगोसायटोसिससाठी. हे सगळं झालं हेल्पर टी सेलचं काम. त्यानंतर किलर टी सेल और सायटोटॉक्सिक टी सेल्स. These cells directly attack and destroy invading microbes. ह्या डिरेक्टली काय करतात, डिस्ट्रॉय, अटॅक करतात त्या पॅथोजनवर आणि डिस्ट्रॉय करतात. इन्फेक्टेड बॉडी सेल्स अँड कॅन्सर सेल्स, म्हणजे ह्या मायक्रोब्स असतील, इन्फेक्टेड बॉडी सेल्स असतील किंवा कॅन्सर सेल्स यांना किल करायचं काम करतात. किलर सेल बाइंड टू इन्फेक्टेड सेल्स अँड सिक्रेट परफोरिन्स विच फॉर्म अ होल इन इन्फेक्टेड सेल. म्हणजे जे काही इन्फेक्टेड सेल्स आहेत त्यांच्यामध्ये होल प्रोड्यूस होतं. आणि ऑल्सो रिलीज द सबस्टन्स दॅट किल द सेल. हे किल करण्याचं काम करतात ह्या सेल. देन सप्रेसर टी सेल, म्हणजे टी सेलचे जे क्लोन आहेत. दिस सेल्स सप्रेस एंटायर इम्युनिटी सिस्टीम अगेन्स्ट अटॅक ऑन ओन बॉडी सेल. म्हणजे फक्त पॅथोजनवरच अटॅक झाला पाहिजे, ओन बॉडी सेलवर अटॅक झाला नसला पाहिजे. त्यामुळे ह्या ओन बॉडी सेलवर अटॅक होऊ नये म्हणून इम्युनिटी सिस्टीमला सप्रेस करण्याचं काम करतं सप्रेसर टी सेल. म्हणजे नावावरून प्रत्येक सेलचं फंक्शन आपण लक्षात ठेवू शकतो. फोर्थ वन इज मेमरी टी सेल. These are previously sensitized cell which retain the sensitization memory for long time in future. म्हणजे फ्युचरमध्ये कधी त्याच पॅथोजन जर अटॅक केला तर त्याचे जे काय ते लक्षात ठेवण्याचं काम कोण करतं, मेमरी टी सेल्स. ओके, हे झालं टी लिम्फोसाइटचं. आता बी लिम्फोसाइट्सचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कशा आहेत ते बघूया. बी लिम्फोसाइट्स आर सेन्सिटाइज्ड डिरेक्टली बाय बोथ अँटीजन अँड हेल्पर टी सेल. जसं आपण मगाशी बघितलं की अँटीजनने एंट्री केल्यानंतर बी लिम्फोसाइट ऍक्टिव्हेट होतातच, प्लस हेल्पर टी सेलमुळे सुद्धा ऍक्टिव्हेट होतात आणि मल्टिप्लाय होतात म्हणजे त्यांचे नंबर खूप फास्ट वाढतात. प्रोड्यूस क्लोन ऑफ प्लाझ्मा सेल्स अँड मेमरी बी सेल्स. प्लाझ्मा सेल प्रोड्यूस स्पेशलाइज्ड ग्लायकोप्रोटीन्स कॉल्ड अँटीबॉडीज. म्हणजे मेन प्लाझ्माचं फंक्शन काय, अँटीबॉडीज प्रोड्यूस करणं, विच सर्क्युलेट थ्रू बॉडी फ्लुइड्स. म्हणून यालाच काय म्हटलं गेलं, मगाशी म्हटलं की अँटीबॉडी मेडिएटेड सेल इम्युनी सिस्टीम. अँटीबॉडी मॉलिक्युल्स मे बाइंड टू सेल मेम्ब्रेन और रिमेन फ्री. आता हे जे काय अँटीबॉडीज प्रोड्यूस केलेले आहेत म्हणजे प्रोटेक्टिव्ह केमिकल्स, हे एकतर सेलला बाइंड होतात किंवा फ्री राहतात. आता फ्री अँटीबॉडीज जे आहेत त्याचे मेन 3 फंक्शन्स आहेत. पहिलं आहे अग्लुटिनेशन ऑफ पर्टिक्युलेट मॅटर इन्क्लुडिंग बॅक्टेरिया अँड व्हायरस अँड इमोबिलाइज्ड मास इज देन एनगल्फ बाय मॅक्रोफेजेस. अग्लुटिनेशन करणं, त्याला एकत्र त्याचं मास फॉर्म करणं, आणि मॅक्रोफेज काय करतं, त्याला एनगल्फ करतं. नंतर ऑप्सोनायझेशन म्हणजे काय, तर बॅक्टेरियाला कोटिंग होतं, ऑप्सोनिनचं कोटिंग होतं, आणि त्यामुळे काय होतं, तर जे काही मॅक्रोफेजेस आहेत त्यांना फॅगोसायटोसिससाठी हेल्प होते. यामुळं ते लगेच त्यांना काय करू शकतात, एनगल्फ करू शकतात. त्यानंतर न्यूट्रलायझेशन ऑफ टॉक्झिन्स रिलीज्ड बाय बॅक्टेरिया. काही बॅक्टेरिया असे असतात की जे टॉक्झिन रिलीज करतात, त्यांना न्यूट्रलाइज करायचं काम होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, न्यूट्रलायझेशन. आणि हे सगळे काय असणार आहेत, फ्री अँटीबॉडीजचे फंक्शन आहेत, हे लक्षात घ्या. आणि एक्झाम्पल आहे टिटेनस टॉक्झिन. ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजन. प्रत्येक अँटीबॉडी ही प्रत्येक अँटीजनसाठी स्पेसिफिक असते. सेकंड वन लिम्फोसाइट फर्स्ट झालं. सेकंड आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स एनगल्फ इन्व्हेडिंग पॅथोजन अँड प्रोसेस द अँटीजन. Processed antigen present on their own surface and these cells are able to deliver stimulatory signal which is necessary for activation of helper T cell. अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली ह्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल कशा असतात. आता ह्या सेल आहे अँटीजन ह्या सेल, तर इथं पॅथोजन एंट्री केल्यानंतर पॅथोजनला काय करतं, ते एनगल्फ करतं. एनगल्फ केल्यानंतर काय करतं, त्याला छोट्या छोट्या फ्रॅगमेंट्समध्ये असे काय करतं, डिस्ट्रॉय नाही, त्याला फ्रॅगमेंट मध्ये डिवाइड करतो. ओके, छोट्या छोट्या स्मॉल पीसेसमध्ये, आणि नंतर काय करतं, त्याच्या ओन सरफेसवर त्याला प्रेझेंट करतं. म्हणजे परत काय होतं, ह्या सरफेसवर त्याला काय करतं, प्रेझेंट करतं इथं. आणि त्यामुळे काय होतं, तर इथं जी टी हेल्पर सेल आहे ती त्याला लगेच काय करते, रेकग्नाइज करते की दी सेल्स, म्हणजे हे काय करतं, तर एक सिग्नल पाठवतं हेल्पर टी सेलला की ऍक्टिव्हेट होण्यासाठी.
ओके, म्हणून याला काय म्हटलं जातं, अँटीजन प्रेझेंटिंग सेल. म्हणजे अगोदर ते पॅथोजनला बॉडी त्या सेल स्वतः आतमध्ये घेतात, त्याला फ्रॅगमेंटेशन होतं त्याचं, आणि परत त्याच्या ओन सरफेसवरच त्याला प्रेझेंट करतात. ज्यामुळे काय होतं तर हेल्पर टी सेल जे आहेत त्या त्याला बरोबर लगेच काय करतात, रेकग्नाइज करतात आणि स्टिम्युलेट होतात. देन थर्ड पॉइंट इज लास्ट, वॅक्सिनेशन. Administration of vaccine to protect against particular pathogen is called vaccination. आता वॅक्सिनचं ऍडमिनिस्ट्रेशन करणं कशासाठी, टू प्रोटेक्ट अगेन्स्ट पर्टिक्युलर पॅथोजन, एखाद्या पर्टिक्युलर पॅथोजन पासून प्रोटेक्ट करण्यासाठी काय असतं, वॅक्सिनेशन. बॉडीज इम्युनी सिस्टम हेल्प टू प्रोटेक्ट अगेन्स्ट पॅथोजन दॅट कॉज इन्फेक्शन. इट्स इफिशियंट सिस्टम. ऍक्च्युली बॉडी काय करते की कोणतेही पॅथोजन अटॅक केल्यानंतर त्याला डिफेन्स करायचं काम करते. पण काही वेळा काय होतं, मोस्ट ऑफ टाइम इधर कीप मायक्रो ऑर्गॅनिझम आउट और ट्रॅक देम डाऊन अँड गेट रीड ऑफ देम. मोस्ट ऑफ टाइम कसं होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम ना त्यांचं जो ट्रॅकच्या बाहेर ठेवलं जातं किंवा त्यांना ट्रॅप करून त्यांना बाजूला केलं जातं. पण सम पॅथोजन्स कॅन ओव्हरवेल्म इम्युनी सिस्टीम. काही पॅथोजन्स असे असतात की इम्युनी सिस्टीमला कंट्रोल होत नाहीत अँड कॉज सिरियस इलनेस. सो व्हॅक्सिनेशन इज वे टू टीच इम्युनी सिस्टीम हाऊ टू रेकग्नाइज अँड एलिमिनेट पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. वॅक्सिनेशन काय करतं की इम्युनी सिस्टीमला टीच करतं, शिकवतं की एखाद्या पॅथोजनला रेकग्नाइज कसं करायचं आणि त्याला एलिमिनेट कसं करायचं. सो व्हॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ प्रायमरी प्रिव्हेन्शन अँड विच अलाव टू कंट्रोल disease like measles, polio, tetanus and whooping cough. So vaccination protect individual and when enough people are vaccinated it helps to society. म्हणजे प्रत्येक पर्सनचं तर प्रोटेक्शन करतंच वॅक्सिन, प्लस जर सगळ्यात जास्त लोकांना दिलं गेलं तर पूर्ण ते सोसायटीचं सुद्धा प्रोटेक्शन करतं. आणि वॅक्सिनेशन हे सेफ आहेच, प्लस ते एक्झामाइन केलं जातं, रिसर्च केला जातो आणि मगच ते इंट्रोड्यूस म्हणजे पीपलसाठी पब्लिक केलं जातं. सो व्हॅक्सिनेशन हे टोटली सेफ असतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग.